SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित 1478 कोटी रुपयांच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांचे सल्लागार तथा मित्राचे प्रमुख श्री प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत प्रकल्पाचा अंतिम तांत्रिक आराखडा TPR, जागतिक बँकेकडून प्रस्तावित कर्ज, निधी नियोजन तसेच पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस महापौर श्री विनायक कोंड्याल, स्थायी समिती सभापती सौ रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री प्रवीणसिंह परदेशी यांनी 20 जुलैपूर्वी अंतिम TPR शासनाकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले. TPR मंजूर झाल्यानंतर नगरसेवकांच्या सहभागातून शहरातील विविध भागांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू होणार आहे. बैठकीत सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात या योजनेची निविदा, टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून 2 ते 2.5 वर्षात संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी सर्व आवश्यक पूर्वतयारी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. जागतिक बँकेकडून प्रस्तावित कर्जाबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर आर्थिक प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील जुन्या पाणी वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण, भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन नवीन जलवाहिन्या, जलसाठा व्यवस्था आणि सक्षम वितरण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. महापौर श्री विनायक कोंड्याल म्हणाले, सोलापूर शहराच्या भविष्यासाठी ही पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री यांचे सल्लागार श्री प्रवीणसिंह परदेशी यांच्या सहकार्यामुळे या योजनेला गती मिळत आहे. प्रशासनाने 20 जुलैपूर्वी अंतिम TPR शासनाकडे सादर करावा. तसेच सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करून लवकरात लवकर काम सुरू करावे यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. सोलापूरकरांना दीर्घकालीन व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.